आता नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिन या ठिकाणी साजरा केला जातो. मात्र गेल्या 12-13 वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे. माझी सुरुवात शिर्डीहून SP 24 तास या चॅनलमधून माझी सुरुवात झाली होती. पत्रकारितेची सुरुवात माझी तिथून झाली. पण त्यामध्ये अनेक गोष्टी मला शिकायला भेटल्या. एक निर्भीड काम कसं करणं, पत्रकारिता कशी करणे. कारण की आपण जर बघितलं, सरांनी विषय मांडला की सत्याला काय विरोध केला जातो. त्याच्यानंतर ज्यावेळेस सरांनी मला सांगितलं की आता सरांनी एक मुद्दा मांडला की मला सावंतमध्ये ज्यावेळेस मी सत्याचा मांडत होतो ती बातमी कव्हर करत होतो त्यावेळेस मला बाहेर चालू केलं काम. कारण एकच होतं फक्त की ते ज्या गोष्टी तिथे चालू होत्या त्या फक्त शूट करायचं काम माझं काम चालू होतं. पण ते बाहेर येऊन द्यायचं नव्हतं त्यांना, असं ते काम होतं. त्यामुळे ते बाहेर काढून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं तर काय विरोध करायचा आणि विरोधाचं म्हणजे बातम्या लावायचं. म्हणजे चुकीचं दाखवत चांगलं मांडेल. तर आपण जर बघितलं तर बातमीदार म्हणजे काय, पत्रकारिता करता असताना याच्या घरावर कावळे बसले त्याची बातमी लावली, डॉक्टर गेले तर ऑपरेशन केलं त्याची बातमी लावली. आपण चांगल्या गोष्टी इथं जनता इकडे मरू राहिली त्याचं दुःख दिसत नाही कोणाला, त्या बातम्या कुठे दाखवतच नाही. म्हणजे चांगल्या बातम्या लावायच्या फक्त का. तर सरांनी मला उल्लेख केला का धंदा चालू केला, धंदा त्या गोष्टींमध्ये. काल एक पोस्ट व्हायरल झाली होती ग्रुपवरती, ती पोस्ट त्यावर दाखवला त्यांनी निर्भीड पत्रकार आणि साठवगिरी पत्रकार अशी तर व्याख्या आता तयार झाली. म्हणजे जनता सांगू राहील त्या गोष्टी. आपण बोलण्यापेक्षा पत्रकार बोलले, जनता आता या सगळ्या गोष्टी दाखवायला लागली. पण विशेष आवाज मानतो डॉक्टर साहेबांची की ज्यावेळेस निवडून आल्या तर सुरुवात त्यांनी ग्राउंड लेवलवरून केली. लगेच ग्राउंडवरती आले, कामकाजाला सुरुवात केली. पहिल्यांदा असं नगराध्यक्ष बघितलं असं का ज्यांनी त्यांची पूर्ण टीम ती ग्राउंडवरती आली, स्वच्छतेला सुरुवात केली. त्यांनी एक चांगली गोष्ट ज्यावेळेस मी एक बातमी केली होती बॅनर बाबतची, त्यावरती हे केलं त्यांनी, एक व्हिडिओ बनवला आणि चांगली एक सल्ला दिला की बॅनर बाजी बंद करा आणि काय आपल्याला मदत करता येईल त्या बॅनरच्या माध्यमातून ती बंद केल्यानंतर. आणि LED स्क्रीन डॉक्टरला विनंती त्याच्यामध्ये LED स्क्रीन चालू केली तर त्याच्यानंतर तुम्ही जी सुरुवात केली आयला राहतो ना ती आज तर गायबच झालं. त्याच्यानंतर अजून एक बातमी केली होती, एक मशीन काही लाख रुपयाचं मशीन होती त्यानंतर ती बातमी केल्यानंतर सर दुसरी कशी मशीन गायब झालं. आता ते मशीन गेलं पुढे, आता काही लाख रुपये खर्च करून आणलेलं मशीन जर असे गोष्टी जर गायब होत असेल तर एक नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे, एक शासनाचं नुकसान आहे आणि जनतेची पण लूट आहे त्या गोष्टी. आधीचे आधीच येत नाही. आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाही की एवढ्या बातम्या केल्या की आपण ते सगळं भ्रष्टाचार दाखवणार का म्हणून आपण केलंय सगळ्या गोष्टीतला. आपण थांबलो तरी पण ठीक आहे, जास्त काही बोलत नाही. कारण अनेक ते बोलणारे अनेक पत्रकार या ठिकाणी आहेत. मी आभार मानतो तुमच्या सर्वांचे, नगर परिषदेचे, की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं. धन्यवाद. की ज्याला चौथा खांब समजला जातो, हा खांब खरंच जिवंत आहे का टिकून आहे? हे का तर लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, प्रदान केली आणि त्या लोकशाहीच्या जोरावरती आज डॉक्टर स्वाती काळेकर या ठिकाणी आहेत, आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत, किंवा MIM पक्षाच्या देखील अनेक महिला, अनेक युवती मुली या निवडून आल्यात मुंबईत आणि त्यांची भाषणं आपण सोशल मीडियात बघत आहोत की हे किती सौंदर्य आहे लोकशाहीचं, भारतीय लोकशाहीचं सौंदर्य आहे. तसं पाहायला गेलं तर कायद्याने फक्त 3 स्तंभ आहेत. चौथा स्तंभ बिंब काहीच नाही. दशरथ भाऊ, हे अंधश्रद्धा आहे. चौथा स्तंभ तुम्ही दाखवून द्या भारतीय संविधान घटनेमध्ये. चौथा स्तंभ म्हणून मीडियाचा उल्लेख आहे. मीडिया हा शुद्ध व्यवसाय झालेला आहे, जो तो आपापल्या पद्धतीने करतो. कुणाला हे आवडेल काय बरोबर आहे ना, कुणाला काय आवडेल याच्यात सगळे उद्योगपती आहेत. त्यामुळे जसे वरती उद्योगपती मुख्य राजकारणी सांभाळतात त्याच पद्धतीने गाव पातळीपर्यंत पत्रकार सांभाळण्याचं कामकाज सर्वत्र सुरू आहे. त्याला कोणताही पक्षही अपवाद नाही, कोणता प्रशासकीय अधिकारी सुद्धा. चांगली बातमी, वाईट बातमी याच्यात सत्य शोधण्याऐवजी जर मला 2 पैसे मिळाले, माझं काहीतरी भलं झालं, कारण यांना कोणालाच पत्रकारांना पैसा पगार नाही ना, पगार कुणाला. सगळा हा व्यवसाय जाहिरातीवरती आधारित आहे आणि हाच व्यवसाय मोठ्या पातळीवरती देशातले उद्योगपती करतात. आपण बघितलं NDTV अडाणी साहेबांनी विकत घेतला, अंबानी साहेबांनी 12 चॅनल घेतले. म्हणजे एकंदरीत लोकशाहीवादी पत्रकारिता करीत असताना या ठिकाणी आज हे धाडस होईल की पत्रकारिता आता निर्भीड राहिली, निरपेक्ष राहिली किंवा पक्षपाती आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. आमचे मित्र दशरथ भाऊनी सांगितलं की आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो पत्रकार म्हटल्यावरती.
आम्हाला कोणताही पक्ष कोणताही पुढारी आमच्यासाठी अस्पृश्य नाही. त्यामुळे आम्ही काळे साहेबांच्या बातम्या लावतो, त्यांच्या लावू, विखे पाटलांच्याही लावू. एकंदरीत पत्रकारितेमध्ये काम करीत असताना आज पत्रकारांसमोर दोन अडचणी आहेत. म्हणजे पत्रकारिता करीत असताना त्याच्या वैयक्तिक गरजा, त्याच्या सामाजिक समस्या, त्याच्या कौटुंबिक समस्या हे सगळं करून शेवटी काय होतं, वयाच्या 45-50 आला का त्याला बीपी होईनच, त्याला डायबिटीज होईनच, त्याला अजून काही आजार होतो. परंतु हा जो मानसिक ताणतणाव असतो, तुमची प्रत्येक बातमी बाजूनी की विरोधात ही करण्यापेक्षा त्याच्या मला अभ्यास करावा लागतो. नाहीतर आज देशातल्या अनेक पत्रकारांवरती बदनामीचे खटले दाखल आहेत. डिफॅमेशन हे कसं फेस करायचं? आता रामभाऊ सारखा पत्रकार आहे, तो करू शकतो, तो स्वतःच लगेच पाहिजे, परंतु तो सगळ्याच पत्रकारांना मदत करतो. आज या ठिकाणी या सभागृहामध्ये या राहतेकरांनी निवडून दिलेले एकमेव विरोधी पक्षाचे नगरसेवक शशिकांत गिलोडगे या ठिकाणी आहेत. त्यांनी देखील एक काळ पत्रकारिता केली होती. तसं भाऊ म्हटलंय की काही पत्रकार पण निवडणुकीत सहभागी झाले होते. परंतु या देशातील लोकमान्य टिळक हे देखील पत्रकार होते. बाळासाहेब ठाकरे आदरणीय ते सुद्धा पत्रकार होते. आजचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे सुद्धा पत्रकारिता करतात. सामना पेपर झाला होता. आमचे लोकमतचे राजेंद्र बाबू दारडा आमदारकी लढले, नंतर या यांच्या कॅन्डिडेटनी पाडलं त्यांना औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये. म्हणजे असं काय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली निवडणूक पडले, 5 पेपर चालवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत आणि 5 पेपर चालवले.